आता बऱ्याचदा बँकेत गेल्याच्या नंतर आपल्याला विचारलं जातं, की तुमचा सिबिल स्कोर किंवा क्रेडिट स्कोर चांगला आहे का? म्हणजे आता नेमका हा क्रेडिट स्कोर काय असतो आणि चांगला कसा असतो हे सांगा आम्हाला? एखाद्या माणसाचं आर्थिक परिस्थिती किंवा मोजण्यासाठी सिबिल स्कोरला आम्ही आर्थिक कुंडली म्हणतो. म्हणजे कुंडली बघून जी लोक नाही का भविष्य सांगतात, तसं तुमचं आर्थिक भविष्य तुमच्या सिबिल स्कोर मध्ये. तुम्ही किती कर्ज घेतली, ते वेळेवर फेडली का, तुमच्यात कर्ज फेडायचं डिसिप्लिन आहे का, हे सिबिल स्कोर सांगतं. 750 पेक्षा जास्त सिबिल स्कोर असेल तर ती व्यक्ती कर्ज फेडण्यात डिसिप्लिन आहे, हप्ते बाउन्स करत नाही, त्यामुळे त्याचा सिबिल स्कोर चांगला आहे असं म्हटलं जातं. 750च्या खाली जर तुमचा सिबिल स्कोर असेल तर बाबा यांनी क्षमतेपेक्षा जास्त कर्ज घेतलेत का, किंवा कर्जाचे हप्ते बुडवतोय का, हे सगळं तिथं नोट होत असतं. त्यामुळे प्रत्येकाने सिबिल स्कोर चांगला ठेवणं गरजेचं आहे. इथून पुढे सिबिल स्कोरला खूप महत्व येणार आहे. इथून मागे होतं, मात्र इथून पुढे जास्त येणार आहे. म्हणजे उद्या तुम्हाला विजा काढायचा असेल किंवा फॉरेन जायचं असेल तरी तुमचा सिबिल स्कोर चेक केला जातो. मी तर गमतीने म्हणतो, मुलाचं तुम्ही सगळी सॅलरी बघता, म्हणजे लग्न ठरवताना मुलीचे आई वडील काय बघतात, मुलाची सॅलरी बघतात, घर बघतात. मी गमतीने म्हणतो, आता इथून पुढे त्यांचा सिबिल स्कोर सुद्धा चेक करायची गरज येणार आहे.